हिवाळ्यातील मोसमी भाज्या म्हणजे वर्षभराच्या आनंदाचा खजिना. या थंडीच्या सीझन मध्ये छानपैकी ओले मटार, हिरवागार हरभरा, गाजर अशा अनेक ताज्या भाज्या मिळतात. ह्याच सारख्या भाज्या वेगवेगळ्या करून खाऊन आपल्याला बरेचदा कंटाळा येतो. तर आज आपण ह्या सगळ्या भाज्यांचं एकत्र असं मिश्र भाज्यांचं लोणचं बघणार आहोत. हिवाळा सुरू झालाय, बाजारात खूप साऱ्या ताज्या अशा रसरशीत भाज्या यायला लागल्यात. तर आज आपण भाजीचं लोणचं करूया, तोंडी लावण्याचा एक प्रकार. तर त्यासाठी आपण तयारी करायची म्हणजे प्रथम हे मटार एक वाटीवर सोलून दाणे काढून घेतले. नंतर हे हिरवे हरभरे आहेत, ते साधारण पाऊण वाटी घेतले दाणे काढून. गाजर छान बारीक सालं काढून तुकडे करून घेतलेले आहेत बारीक असे. फरसबी आहे, ही पण बारीक चिरून घेतले. आपल्या आवडीनुसार ज्या भाज्या आपल्याला हव्या असतील त्या घालाव्यात. फरसबी नाही घातली तरी सुद्धा चालते. आणि हा फ्लॉवर वाटीभर बारीक असे तुरे फक्त काढून घेतलेले आहेत. आता या सगळ्यामध्ये चव वाढवण्यासाठी हे आल्याचे तुकडे बारीक करून घातलेले आहेत. आणि ह्याला आपण 2-3 तास आधी असं 2 चमचे मीठ, चमचाभर हळद आणि 1 लिंबाचा रस असं याला सगळ्याला चोळून घ्यायचं. म्हणजे ते छान त्याच्यात मुरतं आणि लोणचंही आपलं लवकर मुरण्यास मदत होते. तर हे छान असं याला सगळं चोळून ठेवूया. हळद, मीठ, लिंबाचा रस चोळून घेतलेला आहे. हे आता चांगलं 2 ते 3 तास आपण झाकून ठेवूया. त्यानंतर होईपर्यंत आपण इकडे फोडणी करून घेऊया. फोडणी करून त्यासाठी हे भांड गरम करून घेऊन त्यामध्ये तेल घालायचं. लोणच्याला नेहमी फोडणी जरा जास्तच लागते. तेल आपलं आता हे तापलंय, हे बघा. तर यामध्ये मोहरी आपण थोडीच घालायची, कारण मोहरी पावडर आपण लोणच्यामध्ये घालणार आहोत. मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा आणि मग आपण हिंग घालायचा, नाहीतर हिंग आपला जळू शकतो. आणि अर्धा चमचा ते 1 चमचा हळद घालायची. ही आता आपली फोडणी तयार आहे. ही पूर्णपणे गार करून घेऊया. आता आपलं ह्याला हळद मीठ लावून 2 तास झालेले आहेत. हे बघा, हे छान ह्याच्यात मुरलंय. त्याला जास्त काय पाणी सुटलं नाहीये. समजा जास्त पाणी सुटलं तर ते गाळून घ्यायचं. पाणी राहिलं म्हणून काही त्याच्यात प्रॉब्लेम होत नाही, ते भाज्यांचंच पाणी आहे. पण जास्त पातळ वाटलं तर ते पाणी आपण गाळून काढून घ्यायचं. तर यामध्ये आपण 2 चमचे मेथी तळून त्याची पावडर केलेली असते ती घालायची. 4 चमचे मोहरी पावडर घालूया. छोटा चमचा आपण कच्चा हिंग घालूया. मग हळदही फोडणीत घातलेली आहे, पण इथेही थोडीशी घालायची कच्ची. लाल तिखट घालायचं आपल्या आवडीनुसार, कमी जास्त. साधारण एवढ्या ह्याला 2 ते 3 चमचे तिखट लागेल. आणि मीठ आपण पहिलं लावलेलं आहे, पण तरी सुद्धा आणखी थोडं मीठ आपल्याला घालावं लागेल. त्यामुळे इथे 3 चमचे मी मीठ घातलंय. तर हे सगळं छान मिक्स करूया. आपली पूर्णपणे गार झाली, ही आता यामध्ये मिक्स करूया. थोडी थोडी घालून त्याला लावून घ्यायची, एकदम ओतायची नाही.
आता हे स्टोअर करताना आपण बरणीच्या तळाशी थोडीशी 2 चमचे फोडणी घालून घ्यायची. त्यावर आपलं हे लोणचं घालायचं. यावर आपण भरपूर सारी फोडणी 1 इंचभर वर तवंग येईल अशी फोडणी यावर घालून ठेवायची. कमी वाटली तर आपण दुसऱ्या दिवशी घालू शकतो. फक्त फोडणी गार करूनच घालायची हे लक्षात ठेवायचं. आता हे लोणचं आपण 2 दिवसात खाण्यासाठी तयार होईल. पण हे भाज्यांचं असल्यामुळे 2 दिवसानंतर ते लोणचं मुरलं की आपल्याला फ्रीज मध्येच ठेवावं लागेल. जास्तीत जास्त बाहेर ठेवलं तर आपण 4 ते 5 दिवसच खाऊ शकतो. फ्रीज मध्ये ठेवल्यावर 10 ते 12 दिवस खाऊ शकू. आंबट गोड किंचित तिखट असं चवीला भन्नाट असणारं सुगंधित पौष्टिक असं हे मिश्र भाज्यांचं लोणचं या हिवाळ्यात तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.